नमस्कार मित्रांनो, मी कोकणी समेतून स्वागत करतो माझ्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण आलोय कला या आपण म्हणजे जिल्हा परिषद चिखली बौद्धवाडी या गॅदरिंगसाठी मुलांच्या स्वागत आणि पूर्ण दाखवतो व्हिडिओ मस्त की डान्स मुलांचे जिल्हा परिषद मराठी शाळा चिखली बौद्धवाडी या गोष्टीचा मला अभिमान कलाविष्कार। बघूया आता कसे थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। तरी सर्व रसिकांनी या ठिकाणी सर्व बसण्याची आपली जागा घ्यायची आहे। तरी कृपया करून सर्वांनी या ठिकाणी उपस्थित मान्यवर चिखली गावच्या सरपंच मॅडम सौ मैथिली कानाल, चिखली गावच्या सरपंच सौ मैथिली कानाल मॅडम, रांगगाव शाळेच्या मुख्याध्यापिका सौ साळुंके मॅडम, श्री नंदकुमार मयेकर सर, श्री प्रभाकर साळुंके सर, श्री सीताराम पंडव सर, तुम्ही सगळे घ्या। बुकेसाठी मागू नये ढीग आणि सौ साळुंके मॅडम यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण।
दारात बतावलं हो. आता जे गाणे झालं ते खास या गाण्यासाठी नंदकुमार मयेकर यांच्याकडून 201 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. भिकड्या डोंगरच राहणार
वन्स मोर अरविंद पाले यांच्याकडून या गाण्यासाठी वन्स मोर 101 रुपयाची पारितोषिक आले. हॅलो समृद्धी सचिन कदम कानासाठी 101 रुपयाची पारितोषिक आले. जाऊ दे विकनालोनी. ज्यानं यूट्यूबवर पहिलं गाणं आपलं अपलोड करून संपूर्ण महाराष्ट्रात त्या गाण्यानं धमाल केली होती ते राजा पवार, जे स्वतः लेखक आहेत. राजेंद्र वारोशे जे स्वतः लेखक आहेत, स्वतः संगीतकार आहेत. त्यांचं जे गाणं संपूर्ण महाराष्ट्रभर, मला वाटतं गेल्या वर्षी गणपतीचं गाणं, त्याच्या आधी शिमग्याचं गाणं, आणि या 2025ला त्यांच्या मुलानं अपलोड केलेलं यूट्यूबवर चिखली गावच्या शिमग्यावर अप्रतिम शब्दरचना केलेलं हे गीत संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या शिमगा उत्सवामध्ये साजरा होत आहे. ते या गीताचं संगीतकार राजेंद्र वारोशे या आमच्या या जिल्हा परिषद मराठी शाळा चिखली बहुदवाडीचा विद्यार्थी आहे. त्याचा एक सन्मान करणं आमचं कर्तव्य. माझ्या चिखली गावात शाळा आहे माझी, माझ्या चिखली गावात शाळा आहे माझी, तिथे ज्ञानाचं आहे हो भंडार. आओ ही माझी शाळा खूप सुंदर आहे, सरस्वतीचं घर. माझ्या चिखली गावात शाळा आहे माझी, तिथे ज्ञानाचं आहे हो भंडार. आओ ही माझी शाळा खूप सुंदर आहे, सरस्वतीचं घर. खेळ गोष्टी ज्ञान हे सार मिळतं शाळेत आम्हा अपार. मनापासून वेगवेगळा अभ्यास इथे मी हो करणार. या मनुष्याच्या जीवनाची सुरुवात होते इथून लयवर. या मनुष्याच्या जीवनाची सुरुवात होते इथून लयवर. आओ ही माझी शाळा खूप सुंदर आहे, सरस्वतीचं घर. आओ ही माझी शाळा खूप सुंदर आहे, सरस्वतीचं घर. आज खरोखर सचिन दादांनी माझं एवढं कौतुक केलं, या गावानं पण केलं नव्हतं.
मला आनंद झाला खरोखर. कारण मला कलेचा लय अभिमान आहे. कोणी पण असला तरी मला अभिमान वाटतो. ही जेवढी आपली पोरं इथे नाचलीत खेळलीत, खरोखर मला मनापासून लय आनंद झाला. आज आपल्या शाळेचं एवढं नाव मोठं झालं आपणच सर्वांनी केलं. या शाळेतून भरपूर लोक शिकून गेलं, तिथून मी पण शिकून गेलो. आणि त्याच शाळेतून मला काहीतरी माझ्या डोक्यामध्ये आलं आणि मी छोटीशी एक लेखणी म्हणून लिहित गेलो. आणि मी यूट्यूबला जाण्याचं माझं कारण म्हणजे माझ्याकडे पण पैसे नव्हते, पण माझे अरविंद दादा पाले याने मला स्टेजपर्यंत पोहोचवलं तिथे यूट्यूबच्या मार्फत. त्यांचा आधी मी पहिलं मनापासून स्वागत करतो. आणि असे दादा भेटायला मला लई कमी पडतील, पण हे असे अरविंद दादा परत भेटणार नाही. कारण अरविंद दादांचे मी मनापासून प्रत्येक वेळेला मी नाव घेतो की त्यांच्यापासूनच मी पुढपर्यंत गेलो. आणि खरोखरच मी या शाळेचं नक्कीच गाणं मी यूट्यूबला नक्कीच टाकेन. आणि सचिन दादा मला बोलले पण होते की राजा दादा मीटिंगच्या टायमाला बोलले होते की शाळेचं एकतरी गाणं नक्कीच गाऊन दाखवतो. पण मी नक्की सचिन दादा गाणं गाणार आणि यूट्यूबला टाकणार, एवढं मी आश्वासन देतो. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी अतिशय भावुक होणारा क्षण आपण पाहिलात की एक ज्याच्याकडे कला होती परंतु प्लॅटफॉर्म मिळत नव्हता. मी अरविंद पाले जे गोवर्धन विकास मंडळाचे आणि आमच्या आशिवरा देवी ग्रामस्थ मंडळाचे अतिशय कार्यतत्पर कार्यकर्ते आहेत की हा एक अरविंद पाले साहेब आजच्या माध्यमातून या संपूर्ण रसिक प्रेक्षकांना एवढीच विनंती आहे, एवढीच एक संदेश आहे की पडलेल्याला कसा उभा करायचा. ज्यानं राजा वारुशीच्या आतमध्ये असलेली शक्ती ओळखून जे काही काम केलं, सलोट आपण या शाळेचे विद्यार्थी आहात. हे या जिल्हा परिषद मराठी शाळा चिखली बौद्धवाडीच्या त्यावेळच्या केलेल्या शिक्षकांचं किंवा त्या दालनाचं संस्कार आहेत. म्हणून शाळेसाठी आपण टाळ्या वाजवा की या शाळेचा विद्यार्थी कोणतीही व्यक्ती पडू नये यासाठी प्रयत्नशील असतो. आणि ज्याचं मूर्तिमंत उदाहरण जे अरविंद पालेनं दाखवून दिले, ज्यानं राजानं आपल्या मुखातून हे केलंय. खरोखर राजा आपली भावना आपण व्यक्त केली. संपूर्ण हा कार्यक्रम आपल्या भावनेतून भावुक झालाय. मात्र उत्तरोत्तर आपल्या संपूर्ण कारकिर्दीसाठी आपल्याकडून बरीचशी गाणं या चिखली गावावर निर्माण व्हावी अशी या संपूर्ण रसिक प्रेक्षकांच्या वतीने आपल्या दोन्ही तिन्ही चारही वाडीच्या वतीनं आपल्या पाठी आशीर्वाद पर शुभेच्छा व्यक्त करतो. आणि पुढच्या कार्यक्रमामध्ये जे या डीजेवर जिल्हा लेख वाचवा, लेख शिकवा. हमरे को सब पता चलना चाहिए. शतरंग संग्रह हमरे को तुमरे को ऐसे नहीं करना. तुमरे को नहीं तो काय ना अन्न ना पाणी सुद्धा अगे सुद्धा खंडकी बसणार कचरा किती काढणार. आई सगळं मलाच सांगते. दादाला एकही काम सांगत नाही का कारण तो मुलगा आहे म्हणून. अगं हो तो वंशाचा दिवा आहे. तू मोठी राहीस की दुसऱ्याच्या किती जाणार. आई तेव्हा त्याला सगळी कामं आली पाहिजेत. आई माझा चित्रकला परीक्षेत पहिला नंबर आला आहे. असू दे भांडी घालता आधी. माझा पहिला नंबर येऊनही कौतुक नाही. दादा तर पास झालं तर त्याचं एवढं कौतुक का. कारण मी मुलगी आहे म्हणून. असू दे मी खूप शिकणार. आई बाबांचं माझ्याबद्दल मी मत नक्की बदलणार. काय बदलणार सुद्धा. काही नाही बाबा बसा पाणी आणते.
सुधापुरी, तू आता 8वी पास झाली आहेस. मी काय म्हणतो ते तुझे शिक्षण पुरे झाले. मी मुलगी कितीही शिकली तरी चूल आणि मूल हेच तिच्या वाटेचे असते. बाबा, आमच्या ताई म्हणतात की सुद्धा तू खूप हुशार आहे, खूप शिक. नक्की तुझ्या आई वडिलांचं नाव तू मोठं करशील. बाईला लय समजतं बोलायला. मी काय सांगतो ते नीट आहे. ठीक आहे बाबा. नीलम, ए नीलम. अगं अर्णव कुठं आहे? अगं वाजलेत बघ किती, दुपारचे 2. मी रविवारी दुपारचा हात जेवतो का? कधी झोपतो का? आपलं नाव एकदम मित्राला आहे, त्या रविच्या भूकत नाही लागत नाही. तू त्याच्या भाजी लाड करू नकोस. या उन्हात दिवसभर फिरून संध्याकाळी चेहरा पाडून येतो. आई, आज खूप मजा आली. आज किती 4 किती 6 मारले बघ. सर्वांची धुलाई केली. हातपाठवून नीलम, त्याला आधी थंड लागतेस. बाबा, मलाही टाक ना. अगं दादा खेळून दबून आला आहे, त्याला पिऊ देतात. तुझी भांडी पण झाली? हो झाली. आता कपड्याच्या घराकडे जाऊ. आई, आता मला कंटाळा आला आहे. कंटाळा? कसला कंटाळा? जा काम कर. आली मोठी कंटाळाला म्हणणार चल बसवतो ना एवढं झालं. अहो इकडे या बाहेर. काय झालं एवढं खोकलायला तुला? अहो आपली संपदा बघा किती छान गाणं म्हणते. गाणी म्हणून का पैसे मिळणार आहेत? अहो पोरीच्या गुणाचं जरा तरी कौतुक करा. काय कौतुक करायचं? मुलगा आहे का तो कौतुक करायला? एखादा मुलगा असता तर? अहो ते काय आपल्या हातात आहे का? देवानं आपल्याला एवढी छान मुलगी दिले, तिलाच आपण मुलगा म्हणून वाढवू. तू कर तिला मोठं. तिचं लग्न झालं की दुसऱ्याच्या घरी जाणार, मग आपण काय करायचं? अहो हल्लीच्या कलियुगात मुलग्याचे लग्न झाले की तो आई वडिलांना आश्रमात सोडतो. मुलगी निदान सेवा तरी करते. आई बाबा नमस्कार. आई बाबा नमस्कार करते. जा. बाळ दमली असशील, आधी जेवून घे. आई माझं पोट भरलंय. आज शाळेत झी टीव्हीची माणसं आली ती, त्यांनी आमच्या मुलांकडून गाणी म्हणून घेतली. आई या गायन स्पर्धेत संपूर्ण शाळेत माझी एकटीची निवड झाली आहे. आई या गायन स्पर्धेत संपूर्ण शाळेत माझी एकटीची निवड झाली आहे. आई या सगळ्यांनी माझं कौतुक केलं. पुढच्या आठवड्यात मला मुंबईला बोलवले आहे. आई आता मी टीव्ही शो मध्ये दिसणार आहे. आई पाठवशील ना ग मला मुंबईला? अगं मी पाठवेन, पण तुझे बाबा? आई समजून सांग ना त्यांना. मी बघते काय करायचं ते. तू तुझी तयारी कर, जोरात तयारी कर, आणि असं नाव करशील ना की तुझ्या बाबांचे डोळे उघडले पाहिजे. आई नक्की मी यशस्वी होईन, फक्त तुझा आशीर्वाद दे.
अगं बघ कोण आहे. हॅलो, कोण बोलताय? सुद्धा मी अर्णव बोलतोय. आई, दादाचा फोन आहे. अगं घे बघ काय म्हणतो ते. मी अर्णव बोलतोय. आई बाबांनी सांग लग्न करणार आहे. खूप श्रीमंत बापाचे आहे. एकोणते एक मुलगा आहे. दादा, तू काय बोलतोस? तू लग्न केलं? त्यांनी मला घर जाऊ केलं. बाबांना सुद्धा काय म्हणू त्याला? माझी तरी ना कधी येणार आहे? कधी बघण्याचं झाले त्याला? आई, दादा म्हणत होता की अगं काय झालं त्याला? बोल ना काढे लवकर. आई, दादा म्हणत होता की दादाने लग्न केलं. अगं काकू का बोलते? आई, दादा म्हणत होता की दादाने लग्न केलं. अगं मला का वाटते? माझा दादा असं कधीच करणार नाही. आई, त्याची बायको एका श्रीमंत बापाची एकुलती एक मुलगी आहे. त्यांनी घर जावे केले आपल्या दादाला. बाला काय केलं तू? आई बाबाला नाही केलं लग्न? बाबा, ओ बाबा, लवकर या. तुला काय झालं? तुला दादाने फोन केला होता. दादा म्हणत होता की दादा मी लग्न केलं, तिकडेच खाणार आहे. आता आपण काय करायचं? म्हणून दाखवायला गेले त्यानं आपल्याला सोडून दिलं. नमस्कार, मी सुधाच्या बाई. आजचा पेपर वाचलात. सुधा 10वी परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्रात पहिले आले आहे. तेच आणि तुमचं मी अभिनंदन करत. अभिनंदन सुधा, तुमचा मला अभिमान वाटतो. हो सगळे आपण माझ्या पहिली आले. माझी सुद्धा महाराष्ट्रात पहिली आहे. सुद्धा आई बाबाचं नाव मोठं केलंस. आता हा तुझा बाप मागे राहणार नाही. तुला शिकायचंय तेवढं शिक. खरंच बाबा, तुम्ही मला शिकवणार? होय ग पोरी. मी तुला नेहमी दुर्लक्ष केलं, पण आता मी रक्ताचं पाणी करत आणि तुझ्या शिक्षण पूर्ण करेन. हीच तू माझी लक्ष्मी आहे. शांता, शांता, काय झालं ओरडायला? मी जशी शांत आहे तसे तुम्ही शांत राहा. मी शांतच आहे. आधी मला सांग, आपली संपदा 2 दिवस कुठे दिसली नाही? अहो, असेल कुठेतरी बाहेर. बाहेर म्हणजे कुठे? 2 दिवस मामाकडे जाऊन येते म्हणाली. मला न विचारता? त्यात एवढं काय झालं चिडायला? तो फोन आण इकडे. मामाला फोन करतो. संपदाकडे माझं एक काम आहे. अहो, एवढं काय मोठं तिच्याकडे काम आहे? तिच्यासाठी एक स्थळ बघितलं. एवढ्या लवकर लग्न? अगं, पोरीनं जास्त दिवस शिकवलं तर आई बापाचं न ऐकता जातात कोणाबरोबर. अहो, माझी संपदा तशी नाही आणि एवढ्या लवकर मी तिचं लग्न होऊनच देणार नाही. मी तिचं लग्न करणार म्हणजे करणारच. तसा मी शब्द दिला आहे. आई, मी आले. संपदा पोरी कुठे गेली होतीस?
बाबा मी सारेगमच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी मुंबईला गेली होती. मला न सांगता मुंबईला? हे शांताबाई, काय म्हणत होतीस ग? मामाकडे गेली म्हणून? काय चाललंय तुम्हा मायलेकींचं? दोघी आता या घरातून चालत्या वा. बाबा चूक झाली माझी. काय झाले ते ऐकून तरी घ्या. काय ऐकणार तुझं? चालतो इथून. बाबा मी महाराष्ट्रात पहिली आली आहे. बाबा तुमचा विश्वासघात करणारी संपदा विजेती ठरली हो. का आता मी जाते कायमची घरातून. थांब पोरी थांब. खरंच माझी संपदा महाराष्ट्रात विजेती ठरली? नाही हे खोटं आहे. हे सगळं खरं आहे. मी तुमची होते तुमच्यासोबत. अख्खा महाराष्ट्र तिच्या गाण्याच्या तालावर नसतो. मोठी आहे तुमची संपदा. पोरे मला क्षमा कर. बाबा असे बोलू नका. तुमची काही चूक नव्हती. तुम्ही वयात आलेल्या पोरी पोटी, प्रेमापोटी, काळजीपोटी असे बोलू नका. किती समजूतदार आहे माझी पोर. तिचा मी नेहमी तिरस्कार केला पण तरीही यशस्वी झाली. आता मी नेहमी तुझ्या पाठीशी राहीन. शांताराम भाऊ आज एवढे आनंदी का दिसतात? माझी संपदा महाराष्ट्रात विजेती ठरली रे. माझीही सुद्धा मोठी झाली आहे. आज तिला कलेक्टर म्हणून ओळखले जात आहे. अशी सुधा आणि संपदा या दोन्ही मुलींनी आज समाजापुढे आदर्श निर्माण केला. मुली कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत. एक मुलगी शिकली तरी संपूर्ण कुटुंब संस्कारित करते. मुलगा मात्र आई वडिलांची सेवा करण्यात कमी पडेल, पण मुलगी मात्र दिवसातून एक करून आई बापाची सेवा करेल. जन्म द्यायला आई पाहिजे, राखी बांधायला बहीण पाहिजे, गोष्ट सांगायला आजी पाहिजे, हट्ट पुरवायला मावशी पाहिजे, पुरणपोळी भरवायला मामी पाहिजे, जीवनाच्या सुट्टीला मैत्रीण पाहिजे, आयुष्याच्या साथीला बायको पाहिजे. पण हे सगळं करायला एक मुलगी तर जगली पाहिजे. म्हणूनच लेख शिकवा, लेख वाचा, लेख शिकवा. संस्कारी लड़की ने दिल पे डाला डाका, हम ब्रह्मचारी लड़कों का जिससे बेड़ा टाका. संस्कारी लड़की ने दिल पे डाला डाका, हम ब्रह्मचारी लड़कों का जिससे बेड़ा टाका. फिर आन पड़ी विधा की घड़ी, जब सुंदर की तीर नजर उसके पड़ोसी से लड़ी. फिर रात ढली हमारी अगरबत्ती जला के, रात ढली हमारी अगरबत्ती जला के, मौज करे पड़ोसी मगरबत्ती बुझा के, मौज करे पड़ोसी मगरबत्ती बुझा के. अरे मिल जाए आशिकों में जुगलबंदी मचा के, मिल जाए आशिकों में जुगलबंदी मचा के, मौज करे पड़ोसी मगरबत्ती बुझा के. सत्यानाश, सत्यानाश, पड़ोसी
चाले
नमस्कार. आता आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे वळत आहोत. आमच्या बाल कलाकारांनी जे काही आपल्यापुढे करून हॅलो, हे पहा उपस्थित रसिक प्रेक्षको, आपला कार्यक्रम अस्ताकडे आलाय. मात्र आता मॅडमनी सांगितलं की अतिशय कमी कालावधीमध्ये हा कार्यक्रम बसला. मला वाटतं 10 ते 15 दिवसाच्या रेसलमध्ये अतिशय सुरेख कार्यक्रम आपण सादर केला आणि त्याचं खऱ्या अर्थाने श्रेय कोरिओग्राफरना पाहिजे. शिवानी लाखन, जिच्या पाठीमागे बरेचसा कौटुंबिक व्याप आहेत. आपली 2 मुलं, लहान मुलं असतानाही शिवानी या ठिकाणी येत होती आणि या मुलांना शिकवत होती. मी खऱ्या अर्थानं फक्त एवढाच उल्लेख करतो की एक 8 दिवसापूर्वी शिवानी मला इथे दिसली नाही, म्हणून मला नंतर मला मिळाली आणि भेटली. म्हटलं, तू जात का नाही शाळेत? ते का नाही दादा, असं असं व्याप असतात. मी ज्या द्वेषानं शिवानीकडे, ज्या हक्कानं, अधिकारानं बोललो होतो, अर्थात कदाचित त्या दिवशी शिवानीला वाईट वाटलं असेल की एवढ्या मोठ्या आवाजात माझ्या दादा बोलला. मात्र मलाही कळत होतं की तिच्या पाठीमागे किती व्याप आहेत संपूर्ण कौटुंबिक गाडा सांभाळत असताना, कारण तिच्याकडे ती कला होती. आमच्या ह्याच शाळेची विद्यार्थिनी आहे ती आणि या शाळेच्या विद्यार्थिनी म्हणून जे काय या शाळेसाठी देणं लागतं ते परिपूर्ण केलं. जिच्या कलेच्या माध्यमातून आणि एक यशस्वी कलाविष्कार हा जो काय पार्ट आपल्यासमोर सादर केला, त्यामध्ये शिवानीचा अतिशय मोठा हातखंडा आहे आणि म्हणून मी शाळेच्या वतीने तिथं शतशः आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर सम्यकलाही त्याच पद्धतीत, त्याच आवाजात, त्याच सुरात मी म्हणालो की तू काही कर, आम्हाला हा कार्यक्रम यशस्वी करायचा आहे. आणि सम्यकने त्या दिवसापासून, मला वाटतं आज 2 दिवस बघतोय मी की सम्यक 7 वाजता सकाळी शाळेमध्ये येतो आणि या मुलांकडून अतिशय सुरेख कोरिओग्राफी, जे आम्हाला भाडोत्री आणण्याची गरज लागली नाही, ती या 2 कोरिओग्राफर मुलं. त्याच्यामुळे मी त्यांचं आभार व्यक्त करतो. शिवानी अतिशय चांगल्या प्रकारची नृत्य आपण या ठिकाणी बसवलीत, त्याबद्दल आपलं सर्वांचं धन्यवाद देतो. आणि खुश खबर संपूर्ण या पंचक्रोशीतील क्रीडाप्रेमींना देतो की गोवर्धन विकास मंडळाच्या माध्यमातून यावर्षी भव्य अशा नाईट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेचं आयोजन उद्यापासून होत आहे. उद्या त्या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ आहे. या पंचक्रोशीतील सर्व क्रीडा रसिकांनी आणि क्रीडापटूंनी आपल्या या मंडळाच्या, गोवर्धन विकास मंडळाच्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपलं नैपुण्य दाखवायचं आहे. कारण अतिशय भव्य दिव्य अशा पद्धतीचा कार्यक्रम गोवर्धन विकास मंडळानं आखलेला आहे. त्याचं अतिशय भव्य दिव्य उद्घाटन आम्ही आपल्या सर्वांच्या माध्यमातून या गोवर्धन विकास मंडळाच्या आधिपत्याखाली उद्या 8 वाजता त्यांच्या होलीच्या पूजेच्या जागेवर होणार आहे. त्या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहा. सन्माननीय माननीय प्रशांतजी यादव साहेब यांच्या शुभ हस्ते अतिशय भव्य दिव्य कार्यक्रम गोवर्धन विकास मंडळाने आयोजित केलाय. या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहा. आणि पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांना आभार व्यक्त करताना आमच्या गोवर्धन विकास मंडळाच्या पंडवाडीच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी, दोन्ही शिक्षकांचा सन्मान केला की या शाळेत असणाऱ्या सर्व वाड्यांचं अतिशय भाग्य उज्ज्वल आहे की दोन्ही शिक्षिका ज्या शाळेला मिळालेल्या आहेत त्या अतिशय सुंदर आहेत. फक्त या सांस्कृतिक कार्यक्रमातच नाही तर अभ्यासपूर्ण मुलांना ज्या पद्धतीत सर्व शिक्षण सुविधा कशा पद्धतीत उपलब्ध होतील त्याचं प्रात्यक्षिक आणि त्या अक्षरशः ग्राउंड लेवलवर उतरून त्यांनी हे कामकाज केलंय. पाटील मॅडमचं अतिशय 1 वर्षाचं लहान बाळ आहे, तरीही आज
खऱ्या अर्थानं म्हणजे कार्यक्रमाची मुख्याध्यापक आणि शिक्षकांना किती गरज असते, किती त्यांना त्याबद्दल तळमळ असते की मी आज स्वतःहून मॅडमला म्हणालो की तुम्ही जा लवकर, तुम्हाला परत यायचं आहे. मात्र मॅडम बोलले नाही, मी 1च्या नंतरच जाणार आहे, का हे सर्व नियोजन करायचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीकडे आपण सर्वांनी लक्ष द्या. की मी जाता जाता फक्त एवढंच सांगतो की आपल्या सर्वांच्या उदंड प्रतिसादामुळे आपल्या सर्वांच्या विचारांचा हा कार्यक्रम आहे. हा फक्त शाळेच्या समितींचा किंवा शाळेच्या कमिटींचा नाही. आणि ते आपण सिद्ध केलं की आमच्या बौद्धवाडी, पंडवाडी, मयेकरवाडी आणि साळुंकेवाडी या तिन्ही वाडीच्या ग्रामस्थांनी अतिशय भरभरून प्रतिसाद दिला. शाळेकडे अतिशय चांगल्या पद्धतीचं लक्ष त्यांनी ठेवलेलं आहे. त्याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो, सर्व मान्यवरांचा आभार व्यक्त करतो. आणि मी मागाशी फक्त स्टेजच्या पाठीमागे बोललो की हा संपूर्ण काउंटर तुम्ही सांभाळा. मग अरविंद पाले असतील, मनोज मोहिते असतील, वैभव मोहिते असतील, निलेश बल्लार, राजा पवार, राजा वारुशे, सुभाष पाले या सर्वांनी हा कार्यक्रम आपलाच आहे समजून या कार्यक्रमाचं कामकाज केलं. तिन्ही चारही वाडीच्या मंडळांचं मी आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा एक सूचना करतो की सर्वात जास्त जे लक्ष आहे ते शाळेकडे आपलं असायला हवं. कारण जर एक विद्यार्थी घडला तर 10 विद्वान बनू शकतात. आणि हे विद्वान फक्त शाळेच्या माध्यमातून घडू शकतात. कारण जे APJ अब्दुल कलाम, जे मिसाईल मॅन आणि ह्या देशाचे माजी राष्ट्रपती, दिवंगत राष्ट्रपती यांचं एक वाक्य आहे की काळ्या फळ्यावर सफेद अक्षर उमटवून विद्वान बनवले जातात. म्हणून काळा रंग कितीही आपण तिरस्कारणीय ठरवला असला तरी या देशाचा विद्वान, या जगाचा विद्वान हा काळ्या फळ्यावरच अक्षर वाचून शिकू शकतो. म्हणून काळ्या फळ्याला आपण जास्त महत्व द्यायचं. आणि काळा फळा हा शाळेमध्येच दिसतो. त्यामुळं वाडीची गावागावाची विकास कामही होत राहणार. त्या विकास कामासाठी आपण बरेच लोकप्रतिनिधी दिलेले आहेत. मात्र शाळेचं कामकाज होणं ही काळाची गरज आहे. कारण या शाळेचं जे कामकाज होईल, शाळेमधून जर विद्वान निर्माण झालं तर ते आपले आप आपला विकास करू शकतात. त्यामुळे शाळा हा संपूर्ण मानव जातीचा अविभाज्य घटक आहे. आणि त्या शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांवर आपण त्याच पद्धतीनं प्रेम केलं पाहिजे. त्यांना ज्या सुख सुविधा पाहिजे त्या आपण उपलब्ध करून दिल्या पाहिजे. आणि हाच एजेंडा घेऊन चिखली जिल्हा परिषद मराठी शाळा चिखली बौद्धवाडीची संपूर्ण व्यवस्थापन समिती, संपूर्ण समिती चाललेली आहेत. याबद्दल आपलं सर्वांचं या कार्यक्रमाला सहकार्य असावं. आणि भविष्यात मला वाटतं पाटील मॅडम, घुगे मॅडम असतानाच या शाळेला महाराष्ट्र राज्याचा आदर्श शाळा पुरस्कार आपण कोणत्याही हालतमध्ये प्राप्त करायचा आहे. हाच या कार्यक्रमातून संकल्प करूया. पुन्हा एकदा सर्वांचे आभार व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो. पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांचं, विद्यार्थ्यांच्या पालकांचं आणि अतिशय विशेष आभार की माता पालक संघाचं. कोणत्याही प्रकारचं काम असेल तर पंडवाडी, बौद्धवाडी, साळुंकेवाडी आणि मयेकरवाडी या सर्व, मयेकरवाडी आता सध्या आमच्याकडे एकही विद्यार्थी नाही, मात्र मयेकरवाडीचं सहकार्य आहे. मात्र तिन्ही वाडीच्या महिला ज्या पद्धती हिरारीनं या शिक्षण क्षेत्रासाठी उतरल्या आहेत त्यांना सलूट करावं लागेल. की खऱ्या अर्थानं या माता पालक संघ, आमच्या शाळेचा जिल्हा परिषद मराठी शाळा चिखली बौद्धवाडीचा माता पालक संघ हा या खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुलेंचे लेखी आहेत. आणि त्या पद्धतीत हा कार्यक्रम आपण सादर करू शकलो, आजपर्यंत आपण प्रगती करू शकलो. तरी आपल्या सर्वांना ज्ञात असावे की येणाऱ्या काळामध्ये आपण जिल्हा परिषद मराठी शाळा चिखली बौद्धवाडी आदर्श शाळा ही बनवायचीच आहे हा संकल्प करून आजच्या या कार्यक्रमाची आपण सांगता करतोय. तत्पूर्वी एक गीत होईल या मुलांचं. आणि मला वाटतं बरेचसे माजी विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या पंडवाडीचे बरेचसे माजी विद्यार्थी, मी विशेष कौतुक करतो की आमच्या पंडवाडी आणि आमच्या दोन्ही बौद्धवाडी त्या सर्वांचं, पण पंडवाडीचे गोवर्धन विकास मंडळाचे बरेचसे कार्यकर्ते, बरेचसे विद्यार्थी, माजी विद्यार्थी या कार्यक्रमासाठी मॅडम आज उपस्थित राहिले. त्यांना ते मुंबईतून उद्याही येऊ शकले असते. मात्र हा कार्यक्रम आहे, मला अरविंद पालेंचा फोन आला की आम्ही आदल्या दिवशी बसतोय, आम्हाला कार्यक्रम अरेंज करायचा आहे कोणत्याही पद्धतीत. आणि तो कार्यक्रम त्याने अरेंज केलाय. की ही आस्था बघितली की अरविंद पालेनं मला मुंबईतून 4 दिवसापूर्वी फोन केला की शाळेसाठी उद्याच्या कार्यक्रमासाठी जी काही सामग्री लागेल ती आम्हाला सांगा, आम्ही मुंबईतून त्याची पूर्तता करू. आणि मग काय सामग्रीची सगळी व्यवस्था झाली होती, मात्र जी काही कमी होती ती आम्ही त्यांना सांगितली, त्यांनी त्यांची पूर्तता केली. त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. आणि संपूर्ण अरविंद पाले, सुभाष पाले, आपण संजय वक्ते, विलास, जे प्रकाश टिंगणकर जो या शाळेचा माजी विद्यार्थी आहे,
आम्ही क्लासमेट आहोत. प्रकाश जिंगणकरचं अतिशय चांगल्या पद्धतीचं लक्ष असतं. प्रकाश, आपण सोशल मीडियावर जास्त ऍक्टिव्ह आहात की दोन्ही वाडींचा, बौद्धवाडी आणि आमच्या चिखली बौद्धवाडी पंडवाडी जे विद्यार्थी आहेत माझे विद्यार्थी, त्या माझे विद्यार्थ्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करा की ज्याच्यावर आपल्याला शाळेची सुखदुःख आपल्याला वाटता येतील. तर एक प्रकाश डिंगणकरला ही विनंती करतो, सर्व पंडवाडीच्या बौद्धवाडीच्या चालुंगडच्या सर्वांना विनंती करतो की शाळेसाठी संपूर्ण सहकार्य व्हा. सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. दोन्ही शिक्षकांचं, सर्व विद्यार्थी वर्गाचं, सर्व पालक वर्गाचं आणि उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांचं आभार व्यक्त करतो. एक विशेष उल्लेख करतो मी की लक्ष्मण सोमेश्वर बांबाडे, जे ज्यांना टोपण नावाने बाबा बांबाडे म्हणून ओळखले जातात, त्याने आपल्या शाळेमध्ये त्यांची मुलं शिकली, तेही माझी विद्यार्थी आहेत. मात्र आस्था कशी असते की संपूर्ण मेकअपमनचं काम त्याने या ठिकाणी आता येऊन केलेलं आहे. मला वाटतं आमच्या उपाध्यक्षांनी त्यांना ती सूचना केली, त्या सूचनेचा मान राखून अतिशय मेकअपमनचं काम अतिशय चांगल्या प्रकारे केलेलं आहे. चंद्रकांत पाले, सुभाष पाले या सर्व मेकअपमन, त्याचबरोबर शिवानी लाखन आमची उपसरपंच. आणखीन एक उल्लेख महत्वाचा करतो की चिखली गावाच्या उपसरपंच आहेत. आज उपसरपंच म्हणून या स्टेजवरती अजिबात वावरले नाही, कारण त्या पालक म्हणून वावरण्यात धन्यता मानली आणि संपूर्ण कार्यक्रमाचा संपूर्ण मेकअप ज्या काय महिला, ज्या सगळ्या महिलांनी त्या पद्धतीत केले, म्हणजे पद बाजूला ठेवून, कारण शाळेच्या कोणत्याही कार्यक्रमात आपली पद बाजूला ठेवून एक माझे विद्यार्थी म्हणून ज्या दिवशी आपण वावरतो त्या दिवशी कार्यक्रम यशस्वी होतो. आणि त्याचं मूर्तिवंत उदाहरण हा कला विश्व कार्यक्रम आहे. तो जो यशस्वी झाला तो आपली संपूर्ण सर्वांनी पद बाजूला ठेवून हा कार्यक्रम आपण यशस्वी केला. त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, सर्व ग्रामस्थांचं मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. सांगवी गावात बामण गावात बायाला धरलंय भूतानी, बायाला धरलंय भूतानी, तिला नुसतं पडलंय भूतानी, बायाला धरलंय भूतानी, तिला नुसतं पडलंय भूतानी. सिगरेट